गुड मॉर्निंग. बघा आपण इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये टोटल 5 चॅप्टर्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. जो लास्ट चॅप्टर आहे मिसलेनियस असं नाव दिले त्याला आपण. त्याच्यामध्ये काही सब टॉपिक्स आहेत, 4 ते 5 सब टॉपिक्स आहेत. त्यांना आपण काय करतो, एक एक कव्हर करतो. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जो आहे तो फर्स्ट आहे दॅट इज वॉटर लॉगिंग. ठीक आहे. वॉटर लॉगिंग बद्दल आपल्याला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. सो काय करू आपण, जे चॅप्टर्स आहेत त्याला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सो हेडिंग द्या. 6 नंबर चॅप्टर आहे मिसलेनियस टॉपिक्स. मिसलेनियस टॉपिक्स मध्ये जो फर्स्ट आहे कॅपिटल ए म्हणा. कॅपिटल ए जो आहे तो लिहा. हेडिंग द्या वॉटर लॉगिंग. नेक्स्ट जो आहे फर्स्ट चॅप्टर याच्यामध्ये लिहा वॉटर लॉगिंग. ठीक आहे. हा एक इटसेल्फ चॅप्टर आहे. ठीक आहे. बरेच पॉइंट जे आहेत ते आपल्या परीक्षेसाठी इथं महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ठीक. ओके. तर आपण स्टार्ट करूया वॉटर लॉगिंग. बघा, मला वाटतं आपण ज्यावेळी डिसएडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन पाहिलं होतं. ठीक आहे. ओव्हर अँड इंटेन्सिव्ह इरिगेशन मुळे वॉटर लॉगिंग होण्याचे चान्सेस आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. मग वॉटर लॉगिंग फेनॉमेना आहे काय, ठीक आहे, हे आपण मला वाटते की पहिल्याच लेक्चरला काय केलं होतं तर पाहिलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. सो परत याला मी शॉर्ट मध्ये डिस्कस करतो. ठीक आहे. आणि मग आपण चॅप्टर जो आहे तो काय करूया, स्टार्ट करूया. ठीक आहे. बरं, बघा आपण पाहिलं होतं की हा जो आहे सेक्शन जो आहे ऍग्रिकल्चरल फील्डचा. ठीक आहे. समजा हा जो आहे तो रूट झोन आहे. हा आहे रूट झोन. दिस इज द रूट झोन. आता या रूट झोन मध्ये, ठीक आहे, या रूट झोन मध्ये बघा आपण पाहिलं होतं की हा रूट झोन आहे. याच्या खाली जो आहे कुठेतरी ग्राउंड वॉटर टेबल असेल. ग्राउंड वॉटर टेबल म्हणजे सांगा ग्राउंड वॉटरच्या खाली जी पण सॉइल आहे सब सरफेस कंडिशन मध्ये आहे. आपण बिलो ग्राउंड लेवल सब सरफेस कंडिशन मध्ये ग्राउंड वॉटर टेबलच्या खाली जी सॉइल असेल ती सॅच्युरेट कंडिशन मध्ये असेल. S=1. याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर असं म्हणतो. ठीक आहे. हा जो आहे याला काय म्हणतो आपण, ग्राउंड वॉटर आहे. ठीक आहे. सो ग्राउंड वॉटर आहे. या ग्राउंड वॉटरच्या खाली जी पण सॉइल असेल ती फुल्ली सॅच्युरेट कंडिशन मध्ये असेल. ठीक आहे. याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. ठीक आहे. आता काय होईल की ज्यावेळी फार्मर जो आहे, ठीक आहे, फार्मर जो मला सांगा आपला जो रूट आहे तो काय करतो, ऍडजस्टंट सॉइल मधलं जे पण वॉटर डिटेन झालेला असेल तो काय करतो तर ग्रोथसाठी एक्स्ट्रॅक्ट करत असतो बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस. ठीक आहे. बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस अंडर द ऍक्शन ऑफ कॅपिलॅरिटी तो काय करतो तर वॉटर जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे. मग एक्स्ट्रॅक्ट करून काय करतो तर जो वॉटर आहे ऍब्झॉर्ब होतं आणि ते मग काय करतो तर तो ट्रान्सफर करतो सुपरस्ट्रक्चरला. ठीक आहे. सो लेटस अज्युम करा की फार्मरने काय केलं तर इथे इरिगेशन केलं. समजा ओव्हर अँड इंटेन्सिव्ह इरिगेशन केलं, प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडलं इथे. ठीक आहे. जास्त पाणी जर सोडलं तर अंडर द ऍक्शन ऑफ इनफिल्ट्रेशन, ठीक आहे, पाणी जे आहे इनफिल्ट्रेट व्हायला स्टार्ट होईल, लक्षात घ्या इथे. ठीक आहे. पाणी जे आहे ते इनफिल्ट्रेट व्हायला स्टार्ट होईल. जसं इनफिल्ट्रेशन स्टार्ट होईल, ठीक आहे, मला सांगा सर्टन अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते रूट झोन मध्ये स्टोअर राहील आणि सर्टन अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते काय होईल, ते ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन मिळेल. आता जे पण वॉटर ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन मिळेल, ठीक आहे, सो या केसमध्ये काय होईल तर हा जो ग्राउंड वॉटर टेबल आहे तो राईज व्हायला स्टार्ट होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो ग्राउंड वॉटर टेबल आहे तो राईज व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे. मग मला सांगा ग्राउंड वॉटर टेबल राईज होत लेटेस्ट अज्युम करा ग्राउंड वॉटर टेबल इथं आलंय. फॉर एक्झाम्पल दिस इज ग्राउंड वॉटर टेबल नंबर 1 पोझिशन. समजा हा पोझिशन काय आहे, 1 आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मी याला वेगळ्या पेनेने दाखवतो. हा जो आहे तो ग्राउंड वॉटर टेबल 1 आहे. सो पाणी इनफिल्ट्रेट झाल्यामुळे, प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे काही वॉटर जे आहे ते काय होईल, इथे ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन मिळेल. त्या ग्राउंड वॉटर जो आहे तो राईज होईल. आता बघा या केसमध्ये ग्राउंड वॉटर टेबल जो आहे इन बिटवीन द काय आहे, रूट झोन आहे इथे. ठीक आहे. जर इन बिटवीन द रूट झोन ग्राउंड वॉटर टेबल असेल तर त्या केसमध्ये मला सांगा ही जी डेप्थ ऑफ रूट झोन आहे इट इज हॅव्हिंग नो प्रेझेन्स ऑफ एअर. याच्यामध्ये एअर काय असेल, अब्सेंट असेल. फक्त काय असेल इथे प्रेझेंट, वॉटरच असेल. वॉटर असल्यामुळे, एअर नसल्यामुळे इथे रेस्पिरेशन होणार नाही आणि रेस्पिरेशन होत नसल्यामुळे काय होईल, हा जो प्लांट आहे, हा जो प्लांटचा रूट आहे इतका तो काय म्हणजे कम्प्लिटली मरून जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे. अजून जर तुम्ही इथं पाणी सोडलं तर ग्राउंड वॉटर टेबल अजून राईज होईल, लक्षात घ्या. लेटेस्ट अज्युम करा ग्राउंड लेवल इज इक्वल टू ग्राउंड वॉटर टेबल झाला फॉर एक्झाम्पल.
ठीक आहे, असं झालं फॉर एक्झाम्पल. तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये मला सांगा कंप्लीट जो रूट आहे ठीक आहे, तो कशामध्ये आहे, तर आता इथे वॉटरमध्ये आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो या पर्टिक्युलर केसमध्ये मला सांगा याच्यानंतर तुम्ही जर वॉटर सोडलं तर मला सांगा ते इन्फिल्ट्रेट होईल का, नाही. याचा अर्थ इथलं जे वॉटर असेल या रूट झोन मधलं ते काय असेल तर एक प्रकारे लॉक्ड कंडिशन मध्ये आहे, स्टॅटिक कंडिशन मधलं वॉटर आहे. ठीक आहे, अँड इट इज ऑब्झर्व दॅट द वॉटर विल लाईंग इन द लॉक्ड कंडिशन, आणि त्या लॉक्ड कंडिशनलाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज वॉटर लॉगिंग. लक्षात घ्या, समजते. हा जो आहे तो काय आहे, वॉटर लॉगिंग आहे. मला सांगा वॉटर लॉगिंग जे आहे याच्यामध्ये झालं काय, वॉटर लॉगिंग जो आहे तो या रूट झोनचा काही पार्ट जो असेल, या रूट झोनचा काही जो पार्ट असेल तो काय असेल तर सबमर्ज कंडिशन मध्ये असेल. बघा, वॉटर लॉगिंगचा अर्थ असा नाही की पाणी जे आहे ते ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचलं तरच काय होईल, इथे वॉटर लॉगिंग आहे. ठीक आहे, वॉटर लॉगिंगचा अर्थ मी असंही म्हणू शकतो, एनी पार्ट ऑफ द प्लांट रूट, एनी पार्ट ऑफ दिस प्लांट रूट जर सबमर्ज झाला असेल वॉटरमध्ये, कुठला इतकाही पार्ट, समजा इतकाही पार्ट जरी समजा ग्राउंड वॉटर टेबल 1 जो आहे इन बिटवीन रूट झोन आहे, अशा कंडिशनला देखील आपण काय म्हणू शकतो, वॉटर लॉगिंग म्हणू शकतो. असं नाहीये की ग्राउंड वॉटर लेवल पर्यंतच पाणी यायला पाहिजे तरच आपण त्याला वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणू. ठीक आहे, म्हणजे थोडा जरी पार्ट सबमर्ज कंडिशन मध्ये असेल रूट झोनचा तरी देखील वी कॅन सेड इट ॲज अ वॉटर लॉगिंग. समजतंय, तरी देखील आपण त्याला वॉटर लॉगिंग म्हणू शकतो. सो ऑब्जेक्टिव्हला इट इज इम्पॉर्टंट, ऑब्जेक्टिव्हला असं आलं की समजा सर्टन अमाऊंट ऑफ दिस रूट झोन विल बी अंडर द सबमर्ज कंडिशन, तरी देखील या फेनोमेननला आपण काय म्हणतो तर वॉटर लॉगिंग. हे देखील वॉटर लॉगिंगच आहे, लक्षात घ्या. समजतंय, ओके. मग पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहू. ठीक आहे, वॉटर लॉगिंग म्हणजे काय. ठीक आहे, समजतं, हे तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. ठीक आहे, सो लिहा, त्याच्यामध्ये लिहा, डेफिनेशन लिहा, वॉटर लॉगिंग लिहा. इट इज अ फेनोमेनन in which productivity of land gets affected due to high water table leading to flooding of root zone of the plants and making the root zone of the plant ill aerated. याचा अर्थ एअरची डिफिशियन्सी असेल, लक्षात घ्या, इल एरिएटेड. ओके, आता बघा कन्सेप्ट समजून घ्या. मी बघा हा चॅप्टर जो आहे तो खूप जास्त डीप मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी केमिस्ट्री वगैरे सांगेन. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इथं समजून जाल एक्झॅक्टली तुम्ही जेवढे क्वेश्चन्स आलेत किंवा येणार आहेत ते तुम्ही सोडवू शकाल. ठीक आहे, ओके. तर बघा आपण काय लिहिलंय, वॉटर लॉगिंग लिहिलंय. ठीक आहे, मग आता आपण असं म्हटलं की हा जो रूट आहे तो कम्प्लिटली काय होतो तर इथे मरून जातो, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे होतं कसं, बघा हे होतं का असं मरून जात होतो, तर आपण म्हटलं इथं एअर जो आहे तो काय आहे की सगळ्या व्हॉइड्स मध्ये वॉटरच आहे, एअर अब्सेंट आहे, त्यामुळे रेस्पिरेशन होत नाही. ठीक आहे, मग नेमकं होतं काय ते बघा. ठीक आहे, बघा जनरली प्लांटच्या ग्रोथसाठी आपल्याला काय पाहिजे तर नायट्रोजन पाहिजे. ठीक आहे, आपण हे देखील डिस्कस केलं होतं. ठीक आहे, की इंडियन सॉइल जे आहे इट इज डिफिशियंट ऑफ नायट्रोजन. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करतो तर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स ऍड करत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, सो नॅचरली पण आपल्या सॉइल मध्ये काय असेल तर सर्टन अमाऊंट ऑफ नायट्रोजन प्रेझेंट असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, आता मग थोडक्यात काय की प्लांटच्या ग्रोथसाठी आपल्याला नायट्रेट्स पाहिजे किंवा नायट्रोजन पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा मी काय म्हणतोय की ज्या फॉर्म मध्ये प्लांट्स ठीक आहे या नायट्रेटला कंझ्युम करतात, हे जे प्लांट्स आहेत हे काय करतील, हे जे प्लांट्स आहेत बघा, हे जे प्लांट्स आहेत हे या सॉइल मधला जो नायट्रेट आहे, ठीक आहे, हा जो नायट्रेट आहे हा कंझ्युम करते, लक्षात घ्या, ग्रोथसाठी. ठीक आहे, मग ज्या फॉर्म मध्ये हे प्लांट्स या नायट्रेटला कंझ्युम करतात
तो फॉर्म सर्टन बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात. तो जो फॉर्म आहे म्हणजे एक हा जो नायट्रेट आहे, नायट्रेट ज्या प्रकारे कंझ्युम होतो, प्लांट्स जे नायट्रेट आहेत कंझ्युम करतायत एका फॉर्म मध्ये कंझ्युम केला जातो, लक्षात घ्या. आणि ज्या फॉर्म मध्ये हे प्लांट्स त्या नायट्रेटला कंझ्युम करतात तो फॉर्म सर्टन बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात बाय द प्रोसेस कॉल्ड नायट्रिफिकेशन. ठीक आहे. आता या बॅक्टेरियांना इथे जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील की जो हा फॉर्म बनवतात, या बॅक्टेरियांना ऑक्सिजन पाहिजे जगण्यासाठी. पण वॉटर लॉगिंग झाल्यामुळे ऑक्सिजन मिळणार नाही, लक्षात घ्या. ऑक्सिजन मिळणार नाही, सो त्या केसमध्ये हे बॅक्टेरिया मरून जातील, लक्षात घ्या. आता हे जर बॅक्टेरियाच मरून गेले, याचा अर्थ मला सांगा, हे नायट्रेट कंझ्युम करू शकत नाहीत, लक्षात घ्या. नायट्रेट कंझ्युम होणार नाही याचा अर्थ नायट्रोजन डिफिशियन्सी असल्यामुळे हा जो प्लांट आहे तो काय होऊन जातो, तर मरून जातो, लक्षात घ्या. सो एक्झॅक्ट कारण जे असतं ते हे असतं. काय असतं की हा जो प्लांट आहे हा काय करेल की ज्या फॉर्म मध्ये नायट्रेटला कंझ्युम करतात तो फॉर्म सर्टन बॅक्टेरिया बनवतात. ठीक आहे, बाय द प्रोसेस कॉल्ड नायट्रिफिकेशन. तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये शिकू आपण नायट्रिफिकेशन काय आहे. ठीक आहे. आता हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला काय पाहिजे, तर ऑक्सिजन पाहिजे जगण्यासाठी, लक्षात घ्या. पण वॉटर लॉगिंग ज्यावेळी होईल याचा अर्थ प्रत्येक होळीमध्ये वॉटरच असेल, एअर तर 0 आहे. सो त्या केसमध्ये हे बॅक्टेरिया मरून जातील आणि त्या केसमध्ये काय होईल तर हा प्लांट जो आहे तो कम्प्लिटली मरून जातो. समजतंय? ओके. सो हा जो आहे तो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा वॉटर लॉगिंग पहिल्यांदा बघू. मला सांगा वॉटर लॉगिंग नेमकं होण्याची कारण काय. वॉटर लॉगिंग मला सांगा हे झालं, वॉटर लॉगिंग का झालं. एक तर रिझन आहे सिम्पली की ओव्हर अँड इंटेन्सिव्ह जर तुम्ही इरिगेशन केलं, ओव्हर अँड इंटेन्सिव्ह याचा अर्थ प्रमाणापेक्षा जर तुम्ही जास्त पाणी याच्यावरती सोडलं तर त्या केसमध्ये वॉटर लॉगिंग होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा फॉर एक्झाम्पल फ्लड आला. ठीक आहे, फ्लड आला तर मला सांगा वॉटर लॉगिंग होण्याचे चान्सेस आहेत तिथे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, समजा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला. ठीक आहे, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला, एक्सेस रेनफॉल. ठीक आहे, एक्सेस रेनफॉलच्या केसमध्ये काय होऊ शकतं तर वॉटर लॉगिंग होऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे. अशी कारण आपण देऊ शकतो की समजा इथं जो आहे समजा हा कॅनल आहे. ठीक आहे, समजा कॅनल इज मेड अप ऑफ परमिएबल सॉइल. ठीक आहे, आणि समजा इथं जो आहे तो आपला फील्ड आहे. फॉर एक्झाम्पल हा जो आहे तो ग्राउंड लेवल आणि हा जो आहे तो काय आहे आपला फील्ड आहे. आता असं होऊ शकतं की या कॅनल मधून जे पण वॉटर पास होत आहे, ठीक आहे, त्यातलं काही वॉटर जे आहे ते मे सीप, मला सांगा सीप होईल, लक्षात घ्या. सीप होत मे बी हे कुठं पोहोचेल, समजा आपला जो फील्ड आहे, आपली जी शेती आहे ती कॅनलच्या शेजारीच आहे, लक्षात घ्या. आता कॅनल जर परमिएबल मटेरियल पासून बनला असेल तर त्या केसमध्ये मला सांगा सीपेज होणार आहे इथे. मला सांगा दररोज सीपेज होईल ते पाणी, लक्षात घ्या. ठीक आहे, सारखं पाणी सीपेज होत असल्यामुळे सारखं पाणी जे आहे ते कुठे येते, फील्ड मध्ये एंटर करते, लक्षात घ्या, रोड झोन मध्ये एंटर करते. सो त्या केसमध्ये म्हणजे जर आपला कॅनल एका हायर एलिव्हेशनला आहे अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, तो जर काय होत असेल तर फील्ड मधल्या रूट झोन मध्ये जर सीप होत असेल तर त्या केसमध्ये देखील वॉटर लॉगिंग होऊ शकतं, लक्षात घ्या. समजते? ठीक आहे. सो जनरली बघा, जनरली कॅनल जर हाय एलिव्हेशन वरती असेल, ठीक आहे, आणि समजा हा आपला फील्ड आहे त्याच्या जवळच, तर जनरली असे सरफेस ड्रेनेज असतात, इथे असे पाईप्स ठेवले जातात, लक्षात घ्या. पाईप इन्स्टॉल करण्याचं कारण काय असतं की जो पण सीप होणारं जे पाणी असतं ते काय होईल तर या पाईप मधून काय होईल, कलेक्ट होईल आणि हे तुम्ही फील्डच्या बाहेर पण त्याला फेकू शकतो, ज्या एरियामध्ये वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम आहे तशा ठिकाणी. ठीक आहे. मग मला सांगा इथे मे बी इनएडिक्वेट सरफेस ड्रेनेज असेल फॉर एक्झाम्पल, किंवा नॅचरल ड्रेनेज असेल, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये काय होऊ शकतं तर इथे वॉटर लॉगिंग होऊ शकतं. ठीक आहे. सो वॉटर लॉगिंग कशामुळे होणार आहे, प्रमाणापेक्षा जास्त पाणी इरिगेशन केलं, फ्लड आला फॉर एक्झाम्पल, पाऊस पडला जास्त, ठीक आहे, सीपेज झाला असं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर अशा केसेसमध्ये सो दीज आर द कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग कशामुळे होतं परीक्षेला येऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे, मग मला सांगा वॉटर लॉगिंग झाल्यामुळे, वॉटर लॉगिंग झालं फॉर एक्झाम्पल, हे जे आहे ते वॉटर लॉगिंग झालं तर याचा इफेक्ट काय आहे, मला सांगा काय होईल वॉटर लॉगिंग झाल्यामुळं. ठीक आहे. मला सांगा एकतर काय आहे, महत्वाचं आहे की जी इल्ड आहे किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होऊन जाईल. इथे महत्वाचं तर हेच आहे, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी मॅक्सिमम पाहिजे. पण वॉटर लॉगिंग जर होत असेल तर मला सांगा प्लांट्स मरून जातील इथे. सो त्या केसमध्ये इल्ड जी आहे किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काय होऊन जाते, तर डिक्रीज होऊन जाते, अफेक्ट होऊन जाते. ठीक आहे. मला सांगा इथे वॉटर जे आहे ते स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे, लॉक्ड कंडिशन मध्ये आहे. अशा कंडिशन मध्ये अनसॅनिटरी कंडिशन्स डेव्हलप होऊ शकतात. अशा कंडिशन मध्ये
अनसॅनिटरी कंडिशन्स काय होऊ शकतात तर डेव्हलप होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा जो आहे तो काय आहे की या सॉइलमध्ये जर वॉटर लॉगिंग होत असेल तर या केसमध्ये या सॉइलमध्ये सॅलिनिटी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे सॅलिनिटी ऑफ सॉइल इज इन्क्रीज ड्यू टू वॉटर लॉगिंग. ठीक आहे. याचा अर्थ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं या रूट झोन मध्ये काय होतं तर इन्क्रीज होतं. ठीक आहे. काय होतं मग ते पुढे आपण बघूया. ठीक आहे. फक्त हा इफेक्ट आहे. इफेक्ट मध्ये महत्वाचा आहे प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होईल, अनसॅनिटरी कंडिशन्स डेव्हलप होतील आणि सॉल्ट म्हणजे रूट झोन मध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होऊन जातं इन्क्रीज होऊन जातं, लक्षात घ्या. समजते. ओके. सो आपण पहिल्यांदा काय करू कॉजेस लिहूया. ठीक आहे. कॉजेस लिहूया. ठीक आहे. कॉजेस लिहा. हेडिंग द्या. हेडिंग द्यायचं आहे. लिहा कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग. कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग. कॉजेस ऑफ वॉटर लॉगिंग. सो लिहा याला. फर्स्ट लिहा कशामुळे होणार आहे वॉटर लॉगिंग. लिहा ड्यू टू ओव्हर अँड इंटेन्सिव्ह इरिगेशन. ओव्हर अँड इंटेन्सिव्ह इरिगेशन. लिहा. नेक्स्ट लिहा ड्यू टू सीपेज अँड runoff from higher elevation and canals through पण सीपेज runoff होईल, लक्षात घ्या इथे. ठीक आहे. लिहा ड्यू टू एक्सेसिव्ह रेनफॉल. त्यानंतर लिहा ड्यू टू फ्लड आहे. सो सबमर्जन्स ड्यू टू फ्लड याला मी काय होईल तर इथे हे होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे इरेग्युलर टोपोग्राफी किंवा टेरेन असेल तर त्या केसमध्ये काय होईल. इरेग्युलरच्या केसमध्ये मला सांगायचं अनड्युलेशन मध्ये असेल तर काही ठिकाणी पाणी जे आहे ते जमा होईल, लक्षात घ्यायचे. ठीक आहे. सो अशा केसमध्ये वॉटर जे आहे ते स्टॅटिक कंडिशन मध्ये राहील इथे. ठीक आहे. ओके. सो हा जो आहे तो आहे. त्यानंतर मला सांगा आपण म्हटलं काय इनएडिक्वेट नॅचरल ड्रेनेज सिस्टीम. जर नॅचरल ड्रेनेज सिस्टीम नसेल तर पाणी सीप होऊन आपल्या रूट झोन मध्ये येऊ शकतं, लक्षात घ्या. सो इनएडिक्वेट नॅचरल ड्रेनेज सिस्टीम. ओके. नेक्स्ट लिहा इफेक्ट्स ऑफ वॉटर लॉगिंग. लिहा. त्याच्यामध्ये लिहा फर्स्ट इफेक्ट्स ऑफ वॉटर लॉगिंग मध्ये लिहा प्रोडक्टिव्हिटी ऑफ agricultural field reduces. Productivity of agricultural field reduces. Next point लिहा it may lead to spread of waterborne diseases. It may lead to spread of waterborne diseases. Next लिहा it can increase salt concentration or salinity of the soil मधला जो सॉल्ट कंटेंट आहे तो काय होऊन जातो इथे इन्क्रीज होऊन जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. मग मला सांगा की जर आपल्याला या वॉटर लॉगिंगला कंट्रोल करायचं असेल, ठीक आहे, या वॉटर लॉगिंगला आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर मला सांगा काय करावं लागेल इथे. जर वॉटर लॉगिंगला कंट्रोल करायचं असेल, ठीक आहे, तर काय करावं लागेल बघा. मग ज्या कारणांमुळे वॉटर लॉगिंग होत आहे, ठीक आहे, ते रिड्यूस करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. रिड्यूस करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता मला सांगा याच्यामध्ये, ठीक आहे, आपण म्हटलं काय की सीपेज होणार आहे कॅनल मधून, ठीक आहे. मला सांगा जर कॅनल वरती लाइनिंग केलं, फॉर एक्झाम्पल कॅनल वरती जर लाइनिंग केलं तर मला सांगा सीपेज रिड्यूस होईल इथे.
कॅनलवरती जर लाईनिंग केलं तर सीपेज काय होईल इथे रिड्यूस होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा आपण म्हटलं काय ओव्हर अँड इंटेन्सिव्ह इरिगेशन, प्रमाणापेक्षा जास्त इरिगेशन करायचं नाही, लक्षात घ्या. सो आपण काय करू शकतो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन रिड्यूस करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन जे आहे ती रिड्यूस करू शकतो, किंवा असं म्हणू शकता ज्या एरियामध्ये वॉटर लॉगिंगची पॉसिबिलिटी आहे तिथे तुम्ही काय करा कमी वॉटर यूज करा. ठीक आहे. ज्या एरियामध्ये वॉटर लॉगिंगची पॉसिबिलिटी कमी आहे तिथे तुम्ही काय करा कमी वॉटर यूज करा. ठीक आहे. त्यानंतर जनरली आपण क्रॉप रोटेशन पण करू शकतो. ठीक आहे. क्रॉप रोटेशन जर वापरलं, क्रॉप रोटेशनचा अर्थ काय आहे की आपण काय केलं, आज समजा या सीझनला एखादं क्रॉप कल्टिवेट केलं तर मला सांगा नेक्स्टला काय करा दुसरं क्रॉप कल्टिवेट करा, परत सेम करा, परत ते करा. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजू शकता की समजा फॉर एक्झाम्पल एक क्रॉप ए आहे आणि समजा एक क्रॉप आहे बी फॉर एक्झाम्पल. समजा क्रॉप ए रिक्वायर्स मोर वॉटर. ठीक आहे. समजा क्रॉप ए ला जास्त वॉटरची गरज आहे आणि समजा क्रॉप बी ला इट रिक्वायर्स लेस वॉटर. ठीक आहे. एक क्रॉप आहे ज्याला जास्त वॉटर लागतंय, एक वॉटर आहे ज्याला एक क्रॉप आहे ज्याला जास्त वॉटर लागतंय आणि एक क्रॉप आहे क्रॉप बी इट रिक्वायर्स लेस वॉटर. ठीक आहे. आता मला सांगा याच्याप्रमाणे मोर वॉटर जे आहे याच्याप्रमाणे जर तुम्ही पाणी सोडलं फॉर एक्झाम्पल तर मला सांगा वॉटर लॉगिंग होणार आहे, ते जास्त वॉटर सोडताय, लक्षात घ्या. ठीक आहे. मग काय करा तुम्ही बघा, समजा क्रॉप एला जर जास्त वॉटर लागत असेल तर मला सांगा तुम्ही जास्त वॉटर इथे फॉर एक्झाम्पल सोडलं, एक क्रॉप कल्टिवेशन झालं, त्यानंतर तुम्ही काय करा एक लेस असा क्रॉप की ज्याला लेस कमी वॉटरची गरज आहे. ठीक आहे. तो लावा, लक्षात घ्या. ठीक आहे. तो लावल्यामुळे काय होईल तर इथे वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल, लक्षात घ्या. समजते ना हे की एक असा क्रॉप की ज्याला समजा जास्त वॉटर लागत असेल, ठीक आहे, समजा ते क्रॉप मी कल्टिवेट केलं तर मला सांगा याचा अर्थ काय आहे की त्या सॉइल मध्ये आता सफिशियंट अमाऊंट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो ज्यावेळी या पिकाचं हार्वेस्टिंग करू आपण, जे नेक्स्ट क्रॉप आपल्याला कल्टिवेट करायचं आहे ते कुठलं वापरा ज्याला त्या क्रॉपला काय वॉटरची काय असेल वॉटर कमी लागत असेल असं पीक काय करू शकतो आपण कल्टिवेट केलं तर मला सांगा परत पाणी सोडायची गरज नाही. सो वॉटर लॉगिंगची कंडिशन जी आहे ते मे बी काय होऊ शकते तर कमी होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर काय करा तुम्ही ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर करू शकता, लक्षात घ्या. ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर याचा अर्थ काय सर्टन फिक्स अमाऊंट ऑफ वॉटर दिलं तर मला सांगा बेस्ट प्रोडक्टिव्हिटी मिळेल. आपल्याला माहिती आहे आपल्याला फिक्स अमाऊंटचा कोर पिरियड वगैरे आपण पाहिले, लक्षात घ्या. ठीक आहे. जर सर्टन फिक्स अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही जर प्रोव्हाइड करत असाल त्या पर्टिक्युलर पिकाला तर त्या केसमध्ये प्रोडक्टिव्हिटी जी आहे ते इन्क्रीज होऊन जाईल, लक्षात घ्या. आपण हेही पाहिले इथे की इनएडिक्वेट नॅचरल ड्रेनेज सिस्टीम आहे. सो तुम्ही काय करा कॅनलच्या बाजूला ठीक आहे काय करा तर तुम्ही एक प्रकारे ड्रेनेज प्रोव्हाइड करा, लक्षात घ्या. यामुळे काय होईल जे पण पाणी कॅनल मधून सीप होणार आहे ते काय होईल त्या ड्रेनेज मध्ये कलेक्ट होईल. समजते ते जे पाणी आहे ते डायरेक्टली काय होऊ शकतं कलेक्ट होऊ शकतं. ठीक आहे. मग जे कारण आहे त्यालाच काय करू आपण ओव्हरकम करू, लक्षात घ्या, आणि वॉटर जे आहे कंट्रोल करू, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे की कॅनलवरती लाईनिंग करा किंवा इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन रिड्यूस करा तुम्ही, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय करा त्यानंतर जो आहे तो काय करायचा आहे की जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती काय करा कॅनलच्या बाजूला प्रोव्हाइड करा, लक्षात घ्या. क्रॉप रोटेशन करा इथे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो वॉटर लॉगिंगला काय करू शकतो कंट्रोल करू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो याला देखील लिहा हेडिंग द्या. सो हेडिंग द्या इथेच लिहा वॉटर लॉगिंग कंट्रोल. वॉटर लॉगिंग कंट्रोल वॉटर लॉगिंग कंट्रोल एक पॉइंट लिहा. फर्स्ट बाय लाइनिंग ऑफ कॅनलला जर तुम्ही लाइनिंग केलं तर काय होईल सीपेज लॉस कमी होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लिहा रिड्यूसिंग इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. सो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कमी करा. नेक्स्ट आहे काय लिहा इंट्रोड्यूसिंग क्रॉप रोटेशन. ठीक आहे. क्रॉप रोटेशन एक असं पीक लावा ज्याला जास्त वॉटरची रिक्वायरमेंट आहे, त्यानंतर लगेच असं पीक लावा ज्याला कमी वॉटरची रिक्वायरमेंट आहे. सो त्या केसमध्ये वॉटर लॉगिंगचे चान्सेस कमी होऊन जातात. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो लिहा बाय ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर. ठीक आहे. हे तर आपलं कामच आहे ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर. जर तुम्ही वॉटरचा ऑप्टिमम यूज केला तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊन जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय बाय प्रोव्हाइडिंग काय इंटरसेप्टिंग ड्रेनेज.
सो काय करू शकतो आपण, वॉटर लॉगिंग जे आहे ते काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. इंटरसेप्टिंग ड्रेनेजचा अर्थ आहे कॅनलच्या बाजूला काय करा, असे ड्रेनेज सिस्टीम प्रोव्हाइड करा सच दॅट, ठीक आहे, सच दॅट जे पण पाणी सीप होईल ते काय करू आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करू, डायरेक्टली ते रूट झोन मध्ये जाणार नाही लक्षात घ्या. ठीक आहे, ओके ओके. सो लिहा नेक्स्ट हेडिंग द्या, नेक्स्ट हेडिंग द्या. नेक्स्ट हेडिंग जे आहे मग त्याच्यामध्ये जो बेसिक पार्ट आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे तो म्हणजेच काय, आपण वॉटर लॉगिंगचा जो मेजर इफेक्ट आहे तो काय आहे, प्रोडक्टिव्हिटी तर डिक्रीज होते. ठीक आहे, महत्वाचं जे आहे ते सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होऊन जातं, रूट झोन मध्ये इन्क्रीज होऊन जातं. मग त्याचा इफेक्ट काय आहे किंवा सॅलिनिटी म्हणजे काय हे देखील आपल्याला इथं बघायचं लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो लिहा हेडिंग द्या, सॅलिनिटी. हेडिंग द्या, सॅलिनिटी. सो सॅलिनिटी आपण डिस्कस करू इथे. सॅलिनिटी घ्या, बघा समजून घ्या आता काय कन्सेप्ट आहे. पहिला कन्सेप्ट मी थोडं थोडं सांगेन, पहिल्यांदा डिस्कस करतो आणि मग थोडं थोडं आपण काय करू, लिहून घेऊया. ठीक आहे, ओके. बघा महत्वाचं आहे की बघा मला सांगा, सॉल्ट जो आहे तो कसा फॉर्म होतो, सॉल्ट जो आहे तो आपल्याला फॉर्म म्हणजे कसा फॉर्म होतो तो, ठीक आहे, ते आपल्याला महत्वाचं आहे पहिल्यांदा. ठीक आहे, मला सांगा जिओटेक मध्ये आपण बघतो की मला सांगा सॉइल ही फॉर्म कशी होते, ड्यू टू डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक. ठीक आहे, जसा जो सॉल्ट आहे तो पण कसा फॉर्म होतो, ड्यू टू डिसइंटिग्रेशन ऑफ दिस रॉक. ठीक आहे, याचा अर्थ डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक मुळे सॉइल बनते आणि सॉइल मध्ये ऑब्व्हियसली सॉल्ट हा काय असतो तर प्रेझेंटच असतो लक्षात घ्या. ठीक आहे, सो सॉल्ट हा जनरली फॉर्म होतो ड्यू टू डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक. याचा अर्थ डिसइंटिग्रेशन झाल्यामुळं जी सॉइल बनेल त्याच्यामध्ये काय असतो तर सॉल्ट हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, आता जो सॉल्ट आहे हा एक कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे की जो डिसोसिएट होतो इनटू पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड निगेटिव्हली चार्ज आयन बरोबर. जो सॉल्ट आहे एक असा कंपाऊंड आहे की जो काय होतो तर पाण्यामध्ये डिसोसिएट होतो इनटू पॉझिटिव्हली चार्ज आयन म्हणजे कॅटायन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे अनायन बरोबर. ठीक आहे, जनरली असं म्हणण्यात येते की हा जो सॉल्ट आहे एक आयोनिक बॉन्ड असतो, हा एक आयोनिक बॉन्ड असतो. सो जेव्हा याला तुम्ही पाण्यामध्ये टाकाल त्यावेळी तो तुटतो, ज्यावेळी याला तुम्ही पाण्यामध्ये टाकाल. ठीक आहे, समजा हा जो आहे तो वॉटर आहे, हा जो आहे तो काय आहे, वॉटर आहे. या वॉटर मध्ये ज्यावेळी तुम्ही सॉल्ट ऍड कराल, सॉल्ट हा एक आयोनिक बॉन्ड असल्यामुळे, सॉल्ट मध्ये एक आयोनिक बॉन्ड आहे त्यामुळे जेव्हा हा पाण्यामध्ये एंटर होतो त्यावेळी तो काय होतो तर तुटतो म्हणजे डिसोसिएट होतो. ठीक आहे, डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे, जेव्हा पाण्यामध्ये तुम्ही सॉल्ट टाकाल त्यावेळी तो काय होतो, डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे, सो पाण्यामध्ये ज्यावेळी तो डिझॉल्व्ह होईल याचाच अर्थ आहे की पाण्याजवळ जर हे सॉल्ट्स आले तर त्यांचा जो आयोनिक बॉन्ड असतो तो काय होऊन जातो, तुटून जातो. ठीक आहे, जनरली सॉल्ट मध्ये मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये 3 सॉल्ट्स प्रेझेंट असतात, मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये 3 सॉल्ट्स प्रेझेंट असतात. जो फर्स्ट आहे याला म्हणतो आपण सोडियम क्लोराईड, एक आहे सोडियम क्लोराईड, दुसरा आहे त्याला म्हणतो आपण सोडियम सल्फेट, जो आहे सोडियम सल्फेट, आणि जो तिसरा आहे दॅट इज कॉल्ड सोडियम कार्बोनेट. तिसरा जो आहे तो काय आहे, सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, या तिघांची क्वांटिटी नॅचरल सॉइल मध्ये, बघा मी नॅचरल सॉइल मध्ये बघतोय, हे सॉल्ट जे नॅचरली सॉइल मध्ये सॉल्ट्स प्रेझेंट असतात मेजर मॅक्सिमम क्वांटिटी मध्ये हे 3 सॉल्ट्स प्रेझेंट असतात, सोडियम क्लोराईड, सोडियम सल्फेट आणि सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, यांची क्वांटिटी नॅचरल सॉइल मध्ये सगळ्यात काय असते तर जास्त असते, ऑलमोस्ट 95% क्वांटिटीमध्ये हेच 3 प्रेझेंट असतात आणि उरलेल्या 5 मध्ये नंबर बाकीचे उरलेले असतील लक्षात घ्या. ठीक आहे, सो मॅक्सिमम क्वांटिटी जी आहे ती यांची आहे लक्षात घ्या. ठीक आहे, मग मला सांगा याचा अर्थ म्हणू शकतो मी सॉइल मध्ये NaCl आहे, सोडियम सल्फेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे. ठीक आहे, हे सॉइल मध्ये प्रेझेंट आहे. आता समजा हा NaCl आहे, बघा आता समजा होतंय काय, बघा समजा हा NaCl आहे. ठीक आहे, सॉइल मध्ये NaCl आहे. आता मला सांगा ज्यावेळी आपण पाण्यामध्ये हा सॉल्ट ऍड करू, ठीक आहे, त्यावेळी काय होतं बघा की हा जो कंपाऊंड आहे तो काय होतो तो डिसोसिएट होतो. मला सांगा हा काय होतो Na+Cl- Na+ आणि काय आहे Cl-. ठीक आहे, मला सांगा बघा ना पाण्यामध्ये टाकलं तर हे डिसोसिएट झाले. ठीक आहे, काय झालं इथे Na+ आणि Cl- आला. मला सांगा वॉटर जो आहे तो H2O असतो, याचा अर्थ H+ आणि O- असतं. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या, हा एक सर्कल आणि हा, या दोघांनाच मी डिस्कस करतोय आता. ठीक आहे, आता याचा अर्थ मी सॉल्ट मध्ये 3 मॅक्सिमम आहेत, मी एका बद्दल बोलतोय की समजा NaCl आहे,
ज्यावेळी तुम्ही याला पाण्यामध्ये ऍड कराल त्यावेळी तो डिसोसिएट होईल, काय होईल इथे डिझॉल्व्ह होते, याचा अर्थ Na+ आणि Cl- मध्ये तो बाजूला होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. आता जो हा सोडियम आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो. हा जो सोडियम आहे तो ऑक्सिजनला अट्रॅक्ट करेल, हा जो क्लोरीन आहे तो मला सांगा हायड्रोजनला अट्रॅक्ट करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. मला सांगा हे दोघं, पॉझिटिव्ह जो आहे तो निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो आणि निगेटिव्ह जो आहे तो पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतो. हे अट्रॅक्शनमुळे काय होतं तर बॉन्ड जो आहे तो तुटतो. जो बॉन्ड प्रेझेंट होता हा बॉन्ड जो आहे तो काय होऊन जातो, तुटून जातो, लक्षात घ्या. म्हणजे असं समजा की हा जो सोडियम आहे या सोडियमच्या आजूबाजूला, कारण सोडियम निगेटिव्हला अट्रॅक्ट करणार होता इथे. ठीक आहे. सो सोडियम ऍटम भोवती नंबर ऑफ असे निगेटिव्ह मॉलिक्युल्स असतील, लक्षात घ्या. सिमिलरली हा जो क्लोरीन आहे विच इज अगेन निगेटिव्हली चार्ज, याच्या आजूबाजूला सगळे काय आहेत तर पॉझिटिव्हली चार्ज आहेत. याच्या आजूबाजूला काय आहेत तर पॉझिटिव्हली चार्ज आहेत. याचा अर्थ सोडियम आणि क्लोराईड जो आहे तो वेगवेगळा झाला आता इथे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, मी हे जे सोडियम आहे याच्या भोवती सगळे निगेटिव्ह लिहिले, Cl- च्या भोवती सगळे पॉझिटिव्ह लिहिले. याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ आहे मला सांगा हे H2 जो आहे हा पाणी आहे ना रे, हा ठीक आहे पाणी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता याचा अर्थ असा आहे की हा जो सॉल्ट आहे बॉन्ड तुटतो, याचा अर्थ नेमकं होतं काय, हा जो सॉल्ट आहे हा पाण्याला, ठीक आहे, स्वतःजवळ रिटेन करतो. हा जो सॉल्ट आहे तो आपल्या पाण्याला जो आहे स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समजा हा फॉर एक्झाम्पल सॉल्ट आहे, हा जो आहे तो सॉल्ट आहे फॉर एक्झाम्पल, तर हा जो सॉल्ट आहे, ठीक आहे, हा जर वॉटर बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आला तर हा वॉटरला काय करेल, हा जो सॉल्ट आहे या वॉटरला आपल्या स्वतःजवळ काय करेल तर रिटेन करून ठेवेल, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, जर नॅचरली सॉल्ट जर सॉइल मध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नसतो. नॅचरली जर सॉइल मध्ये सॉल्ट प्रेझेंट असेल तर काही प्रॉब्लेम नसतो, लक्षात घ्या. पण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. पण समजा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं, याचा अर्थ काय होईल मला सांगा. याचा अर्थ काय होईल, हा जो सॉल्ट आहे हा सगळं पाणी काय करेल, रिटेन करून ठेवेल. जर रूट झोन मध्ये आपण बघतोय तर रूट झोन मध्ये मला सांगा आपण पाणी सप्लाय करतो रूट झोन मध्ये. आता जर तुम्ही पाणी सप्लाय केलं, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, तर त्या केसमध्ये काय होतं की हा जो सॉल्ट आहे हा सर्व पाणी काय करून ठेवतो, रिटेन करून ठेवतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मला सांगा सॉल्टने सगळं पाणी जर रिटेन करून ठेवलं तर मला सांगा हा जो आहे तो रूट आहे, मला सांगा रूट काय करतो, इट विल एक्स्ट्रॅक्ट वॉटर फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मला सांगा हा वॉटर जो आहे तो काय करेल, एक्स्ट्रॅक्ट करेल. पण मला सांगा जर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर मला सांगा सॉल्ट जो आहे तो काय करेल, पाण्याला स्वतःजवळ रिटेन करून ठेवेल. सो त्या केसमध्ये मला सांगा जो रूट आहे, ज्यावेळी रूट या वॉटरला एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, मला सांगा वॉटर एक्स्ट्रॅक्शन कॅपॅसिटी ऑफ दिस रूट डिक्रीजेस. पहिला वॉटर जो आहे तो पहिला हा जो रूट आहे तो 10 सेंटीमीटर एक्स्ट्रॅक्ट करायचा, पण आता सॉल्टने पाणी धरून ठेवल्यामुळे काय होईल की हा जो रूट आहे त्याला पाणी जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करताच येणार नाही, लक्षात घ्या. सो त्या केसमध्ये या रूटची जी वॉटर एक्स्ट्रॅक्शन कॅपॅसिटी आहे ती डिक्रीज होते, म्हणून जो रूट आहे तो जनरली ग्रो करत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मला वाटतं आपण हे पाहिलं होतं, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आठवत असेल तुम्हाला. इथे आपण ज्यावेळी क्वालिटी ऑफ सॉइल पाहिली होती, आपण क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर, त्याच्यामध्ये आपण हा पॉईंट लिहिला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण म्हटलं होतं की सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर वॉटर एक्स्ट्रॅक्शन कॅपॅसिटी ऑफ द रूट झोन डिक्रीजेस. अरे बाबा हो का नाही. सो हा पॉईंट इथं आला आता, लक्षात घ्या. सो वॉटर एक्स्ट्रॅक्शन कॅपॅसिटी जी आहे ती रूटची काय होऊन जाते, डिक्रीज होते. याचं रिझन एक कसं आहे, हा जो सॉल्ट आहे तो पाणी जे आहे ते आपल्याजवळ काय करतो तर रिटेन करून ठेवतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आता जनरली बघा या सॉइलमध्ये जे पण सॉल्ट आहे त्याचा इफेक्ट काय होतो, मला सांगा. समजा हा सॉइल आहे, ठीक आहे, किंवा जनरली बघा मला सांगा सॉल्ट जो आहे किती फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, 3 फॉर्म मध्ये, किंवा 3 याचे मेजरली क्वांटिटीमध्ये 3 जण असतात. हा जो NaCl आहे आणि हा जो Na2 सोडियम सल्फेट आहे, सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट जो आहे, ठीक आहे, जनरली हे जे दोन आहेत हे व्हाईट इफ्लोरसन्स प्रोड्यूस करतात किंवा हे व्हाईट इफ्लोरसन्स देतात. ठीक आहे. काय म्हणतो मी याला, व्हाईट इफ्लोरसन्स देतात. ठीक आहे. आणि हा जो सोडियम कार्बोनेट आहे तो ब्लॅक इफ्लोरसन्स देतात. ते काय करतात तर ब्लॅक इफ्लोरसन्स देतात. ठीक आहे. इफ्लोरसन्सचा अर्थ काय आहे,
इफ्लोरेसन्सचा अर्थ काय आहे की ज्यावेळी तुम्ही रूट झोन मध्ये पाणी सोडाल, ठीक आहे, पाणी सोडाल, ठीक आहे, हा पाणी सोडतोय, लक्षात घ्या, पाणी समजा रूट झोन मध्ये आलेला इथे, ठीक आहे. आता ठीक आहे, आता हा जो ग्राउंड लेवल आहे बघा, आता हा जो ग्राउंड लेवल आहे, ठीक आहे, या ग्राउंड लेवल वरून काही पाणी जे आहे ते इव्हॅपरेट होईल, लक्षात घ्या. काही पाणी जे आहे ते काय होतं इथे इव्हॅपरेट होतं, लक्षात घ्या. काही पाणी जे इव्हॅपरेट होईल, ठीक आहे. ज्यावेळी पाणी इव्हॅपरेट होईल तेव्हा या पाण्याचे क्रिस्टल्स जे आहेत, ठीक आहे, हा जो पाणी आहे स्वतःचे क्रिस्टल्स काय करतो तर या सरफेस वरती सोडून जातो, लक्षात घ्या. ज्यावेळी पाण्याचं इव्हॅपरेशन होतं, ठीक आहे, त्यावेळी हा जो पाणी आहे तो स्वतःचे क्रिस्टल्स काय करतो तर या सरफेस वरती सोडून जातो, लक्षात घ्या. ठीक आहे, हे जे शिल्लक राहिलेले क्रिस्टल्स असतात या सरफेस वरती हा एक कलर प्रोड्यूस करतात, किंवा हे जे क्रिस्टल्स असतात हे एक प्रकारचा कलर प्रोड्यूस करतात किंवा एक कलर सोडून जातात. ठीक आहे, तो जो कलर असतो, ठीक आहे, या फेनोमेननला जनरली काय म्हणतो आपण इफ्लोरेसन्स. ठीक आहे, आता हे कशामुळे होते काय बिल्डिंग मटेरियल मध्ये बघू आपण त्याला. ठीक आहे, सो इफ्लोरेसन्स काय आहे की जेव्हा इतकंच लक्षात ठेवा बघा ना, आपल्या वॉल मध्ये आपण बघतो की वॉल जी आहे ती पांढरी झालेली असते अशी. ठीक आहे, याचा अर्थ एक प्रकारे इफ्लोरेसन्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, होतं काय की ज्यावेळी इव्हॅपोरेशन होईल पाण्याचं त्यावेळी पाण्याचे क्रिस्टल जे आहेत ते सरफेस वरती काय करतात, सर्टन अमाऊंट ऑफ क्रिस्टल सोडून जातात. ठीक आहे, सो हे जे क्रिस्टल्स आहेत जे कलर प्रोड्यूस करतात, कलर देतात, तेच काय आहे तर त्याला इफ्लोरेसन्स म्हणतो आपण, लक्षात घ्या. ठीक आहे, सो इथं आपण बघतोय की जनरली सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट मुळे जो इफ्लोरेसन्स असतो तो व्हाईट कलरचा असतो, लक्षात घ्या. व्हाईट इफ्लोरेसन्स देतात आहे, आणि हा जो सोडियम कार्बोनेट आहे हा ब्लॅक इफ्लोरेसन्स देतो, लक्षात घ्या. ठीक आहे, सो इथे मी दोन कॅटेगरीमध्ये याला डिफाईन करतोय विथ रिस्पेक्ट टू इफ्लोरेसन्स. ठीक आहे, आता बघा, आता जनरली बघा हा जो सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट जो आहे, ठीक आहे, हे व्हाईट इफ्लोरेसन्स प्रोड्यूस करतात, म्हणून यांना आपण नाव देतो दीज आर कॉल्ड, बघा समजून घ्या, हे जे आहेत व्हाईट इफ्लोरेसन्स देतात, त्यामुळे या दोघांना म्हणतो आपण काय, व्हाईट अल्कली. यांना काय म्हणतो आपण, व्हाईट अल्कली असं म्हणतो आपण. सो सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट जो आहे यांना वी कॉल्ड व्हाईट अल्कली. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे बघा समजून घ्या, महत्वाचं म्हणजे हे पाण्यामध्ये जास्त डिझॉल्व्ड होतात. हे यांची पाण्यामध्ये डिझॉल्व्ड होण्याची टेंडन्सी खूप जास्त असते. ठीक आहे, आता या हे जे वाक्य मी आता बोललो, ठीक आहे, याचं काहीतरी मिनिंग आहे, थोड्या वेळात बघू आपण. ठीक आहे, सो हा जो सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट आहे हे व्हाईट इफ्लोरेसन्स देतात, त्यांना आपण काय म्हणतो, व्हाईट अल्कली असं म्हणतो. आणि हा जो सोडियम कार्बोनेट आहे हा ब्लॅक इफ्लोरेसन्स देतो, त्यामुळे यांना आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड ब्लॅक अल्कली. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण तर ब्लॅक अल्कली असं म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो ब्लॅक अल्कली आहे, अल्कली का म्हणतोय, कारण जो सोडियम आहे तो अल्कली मेटल आहे, पेरियोडिक टेबल वगैरे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघत असाल. ठीक आहे, सो हा जो आहे तो Na2CO3 जो आहे तो काय करतो तर ब्लॅक अल्कली आहे. महत्वाचं आहे की याची टेंडन्सी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याची काय असते, कमी होते, लक्षात घ्या. याचा अर्थ हा जो ब्लॅक अल्कली आहे तो पाण्यामध्ये कमी डिझॉल्व्ह होतो. हा पाण्यामध्ये कमी म्हणजेच काय, हा पाण्यामध्ये जास्त डिझॉल्व्ह होईल, हा पाण्यामध्ये काय होतो तर कमी डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे, आता डिझॉल्व्ह होतो याचा अर्थ काय ते आपण बघूया. इथपर्यंत कन्सेप्ट समजल्या का, इथपर्यंत कन्सेप्ट समजतोय की पाण्यामध्ये टोटल 3 प्रकारचे सॉल्ट, म्हणजेच काय, नॅचरली सॉइल मध्ये 3 प्रकारचे सॉल्ट्स प्रेझेंट असतात. सो हे 3 प्रकारचे आहेत, यांचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त होत असेल तर त्या केसमध्ये म्हणजे याची टेंडन्सी म्हणजे सांगे सॉल्ट जे आहे याच्यामुळे आपला तोटा काय आहे की हा काय करतोय तर आपण पाणी तर रूट झोन मध्ये सोडतोय सच दॅट हे रूट्स वॉटरला एक्स्ट्रॅक्ट करतील. पण आता जर या रूट झोन मध्ये सॉल्ट प्रेझेंट असेल तर हा सॉल्ट रूटला काय करेल, स्वतः जवळ धरून ठेवेल, लक्षात घ्या. सो त्या केसमध्ये वॉटर एक्स्ट्रॅक्शन कपॅसिटी रूटची काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. ठीक आहे, सेम या तिघांपैकी जे हे दोघं आहेत हे व्हाईट इफ्लोरेसन्स देतात, त्यांना व्हाईट अल्कली म्हणतो आपण. हा जो आहे तो ब्लॅक इन्फ्लुएन्स देतो, त्यामुळे त्यांना आपण ब्लॅक अल्कली असं म्हणतो. या दोघांची प्रॉपर्टी काय आहे, व्हाईट अल्कली जो आहे तो पाण्यामध्ये जास्त डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे, आणि जो ब्लॅक अल्कली आहे तो काय होतो तर कमी डिझॉल्व्ह होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो लिहा पहिल्यांदा इतकं लिहू आपण याच्यामध्ये. ठीक आहे, लिहा. सॅलिनिटी आपण हेडिंग दिलेला आहे. ठीक आहे, सो हे काय लिहू नका, डायरेक्टली इथून लिहायला स्टार्ट करू आपण. ठीक आहे, ओके. लिहा सॅलिनिटी मध्ये लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा, द मोस्ट कॉमन एक्झाम्पल्स, लिहा द मोस्ट कॉमन examples
most common examples of injurious salts present in soil are NaCl, sodium sulfate and sodium carbonate. The most common examples of injurious salts present in soil are NaCl, Na2SO4 and Na2CO3. Yeah. Next point. Yeah. The phenomena of salts forming a thin crust on the surface after the evaporation of water from the surface is called efflorescence. Next point. Yeah. NaCl and Na2SO4, sodium chloride, sodium sulfate, are called white alkali as they produce white efflorescence. Next one. Yeah. Na2CO3 is called black alkali. Na2CO3 is called black alkali as it produces black efflorescence. As it produces black efflorescence. Next one. Yeah. White alkali is more soluble in water. White alkali is more soluble in water as compared to black alkali. White alkali is more soluble in water as compared to black alkali. Next point. A salt affected soil becomes unproductive and is called saline soil. A salt affected soil becomes unproductive and is called saline soil. Next one. Yeah. If salt efflorescence continues for a long period, thereby making soil highly unproductive, it is called
जर सॉल्ट इफ्लोरेसन्स कंटिन्यूस असेल फॉर अ लॉंगर पिरियड, ठीक आहे, त्या केसमध्ये सॉइल जे आहे ते हायली अनप्रोडक्टिव्ह असेल. सो त्या केसमध्ये त्या सॉइलला म्हणतो इट इज कॉल्ड बंजर सॉइल. नाव तर ऐकलं असेल तुम्ही, बंजर सॉइल. बंजर सॉइल और इट इज कॉल्ड एज अशर सॉइल. बंजर सॉइल और इट इज कॉल्ड एज अशर सॉइल. ठीक आहे, ओके. सो मग हा काय आहे तर एक प्रकारे प्रॉब्लेम आहे की जर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल सॉइल मध्ये तर त्या केसमध्ये ती जी सॉइल आहे ती काय असेल तर अनप्रोडक्टिव्ह असेल. ठीक आहे, सो त्या केसमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, अशी जी सॉइल असेल, अशी जी बंजर सॉइल म्हणू आपण त्याला, ठीक आहे, अशी जी बंजर सॉइल आहे, ठीक आहे, त्यांना आपल्याला काय करायचं तर एक चांगल्या कंडिशन सॉइल मध्ये काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. अशी बंजरची सॉइल आहे त्याला आपल्याला काय करेल तर गुड कंडिशन सॉइल मध्ये कन्वर्ट करावे लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आपण याचं कन्व्हर्जन जे आहे ते करतो आपण कसं, बाय युझिंग रिक्लेमेशन. बाय युझिंग रिक्लेमेशन. ठीक आहे, सो एक म्हणजे अशी सॉइल की ज्याच्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन खूपच जास्त आहे आणि त्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जर कमी करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण आपल्या सॉइलवरती काय करतो तर रिक्लेमेशन प्रोसेस करतो. ठीक आहे, मग रिक्लेमेशन कसं करायचं हे आपण काय करू इथं बघूया. ठीक आहे, सो लिहा, हेडिंग द्या, हेडिंग द्या, हेडिंग लिहा. रिक्लेमेशन, रिक्लेमेशन of salt affected soil. Reclamation of काय आहे, salt affected soil. ओके, reclamation of salt affected soil. चला बघा, समजून घ्या काय आहे कन्सेप्ट याच्यामध्ये. बघा, याचा अर्थ असा आहे की सॉल्ट, बघा, सॉइल मध्ये जर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर त्या सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनला डिक्रीज कसं करायचं. ठीक आहे, तर याला आपण डिक्रीज करतो बाय युझिंग अ प्रोसेस कॉल्ड लिचिंग प्रोसेस. ठीक आहे, लिचिंग प्रोसेस ऐकलंय आपण, मला वाटतं याच्या मागे 1-2 वेळा तर ऐकलं असेल. ठीक आहे, सो लिचिंग प्रोसेस काय आहे ते आपण इथं बघूया थोडेसे. ठीक आहे, ओके. पहिल्यांदा लिहा, 1-2 पॉईंट लिहा याच्यामध्ये. रिक्लेमेशन ऑफ सॉल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये लिहा. लँड रिक्लेमेशन, land reclamation reclamation is the process by which land reclamation is the process by which an uncultivable land is made fit for cultivation. Land reclamation is the process by which an uncultivable land is made fit for cultivation. Next one liha. Saline and waterlogged lands. Saline and waterlogged lands give very less crop yield, and therefore almost unfit for cultivation. Unless they are reclaimed. बघा इथं होतंय काय ते बघा, समजून घ्या. पहिल्यांदा 1 मिनिट पाणी प्या थोडस तुम्ही देखील. ओके, बघा समजून घ्या. बघा काय होतं, बघा लँड रिक्लेमेशन याचा अर्थ काय, बघा याचा अर्थ असा आहे की एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये जी अनकल्टिवेबल लँड आहे त्याला आपण काय करतो तर कल्टिवेशन लँड मध्ये कन्वर्ट करतो बाय दिस प्रोसेस. ठीक आहे,
सो मग याच्यामध्ये बघा नेमकं कन्सेप्ट काय बघा याच्यामध्ये, ठीक आहे, कन्सेप्ट काय बघा, मग आपण बघू की लिचिंग प्रोसेस काय, ठीक आहे. बघा हा जो आहे हा रूट झोन आहे, बघा समजून घ्या, थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. काय आहे हा जो कन्सेप्ट आहे, बराच स्टडी करावा लागेल आपल्याला, ठीक आहे, हा कन्सेप्ट समजण्यासाठी. समजून घ्या. बघा आता हे जे प्लांटचे रूट्स आहेत, हा जो रूट आहे, ठीक आहे, हे एक सेमी परमिएबल मेम्ब्रेनगत ऍक्ट होत असतं. हे जे प्लांटचे रूट आहेत हे एका सेमी परमिएबल, हा जो एक प्रकारचा सेमी परमिएबल मेम्ब्रेनच आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा ज्यावेळी तुम्ही समजा वॉटर लॉगिंग वगैरे काही झालेलं नाहीये, ते समजा तुम्ही फ्रेश वॉटर सोडलंय, ठीक आहे. आता जे फ्रेश वॉटर आहे ते मला सांगा इथं काय होईल, इथं रूट झोन मध्ये रिटेन होईल, लक्षात घ्या. आता जर फ्रेश वॉटर रूट झोन मध्ये रिटेन झालं तर मला सांगा हा जो रूट आहे तो या फ्रेश वॉटरला काय करेल, एक्स्ट्रॅक्ट करेल, बरोबर आहे. हा जो रूट आहे तो या फ्रेश वॉटरला काय करेल, एक्स्ट्रॅक्ट करेल, ठीक आहे. तुम्हाला सांगा मी आता या कंडिशनला असं म्हणू शकतो की या रूट झोन मध्ये कोण आहे, फ्रेश वॉटर. समजतंय. या रूट झोन मध्ये जो आहे आता कोण आहे, इथे जे वॉटर रिट झालेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे ते कुठलं आहे, तर फ्रेश वॉटर आहे, इथे फ्रेश वॉटर. ओके. आता समजा काय केलं आपण, याच्यामध्ये वॉटर जे आहे ते पास केलं विच कंटेन्स हाय कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. समजा या रूट झोन मध्ये, ठीक आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट सोल्युशन आलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. काय केलं या रूट झोन मध्ये, काय केलं, समजा काहीतरी रिझन आहे, पाणी सोडलं फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट जास्त आहे, असं पाणी समजा इथे एंटर झालं, ठीक आहे. मला सांगा हे जे पाणी आहे हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट आहे, बरोबर आहे, सॉल्टी वॉटर आहे, लक्षात घ्या, सलाईन वॉटर आहे, ठीक आहे. ओके. आता होतं काय बघा, इथं दोन वॉटर प्रेझेंट आहे. मला सांगा रूट झोन मध्ये ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट केलेलं कुठलं वॉटर आहे, फ्रेश वॉटर, बरोबर आहे. आणि आता जे वॉटर आलेलं आहे ते काय आहे, तर हायली कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट आहे, सॉल्टी वॉटर आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मग मला सांगा एका ठिकाणी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, एका ठिकाणी सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आता हा जो रूट आहे एक प्रकारचा परमिएबल, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून तो काय होत असतो, ऍक्ट होत असतो. मग मला सांगा इथे एक असं वॉटर आहे की जिथे कॉन्सन्ट्रेशन लेस आहे, असं वॉटर आहे जिथे कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, आणि एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन पण आहे. याचा अर्थ इथे ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी होणार, ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला इथे ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल, लक्षात घ्या. ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी असते काय असते की हा जो रूट मधला प्युअर वॉटर आहे, ठीक आहे. जनरली ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी होतं काय की लेस कॉन्सन्ट्रेशन जे सोल्युशन असतं ते हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडे काय होत असतं, तर फ्लो होत असतं. ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं की लेस कॉन्सन्ट्रेशन जे सोल्युशन असतं ते हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन कडे काय होत असतं, तर फ्लो होत असतं, ठीक आहे. मग मला सांगा असं जर होतं, याचा अर्थ ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी मध्ये रूट झोन मध्ये काय होतंय, असं जर होत असेल तर हा जो फ्रेश वॉटर आहे, मला सांगा हा काय करेल, इट विल ट्राय टू फ्लो. हा काय होईल, तर इट स्टार्ट फ्लोईंग आउट फ्रॉम दिस रूट मधून हा फ्लो करायला स्टार्ट करेल बाय ऑस्मोसिस टुवर्ड्स सॉल्टी सोल्युशन. कधीपर्यंत, केव्हापर्यंत हे होईल, लक्षात घ्या, जेव्हापर्यंत प्रेशर ऑन दी प्युअर वॉटर साइड, प्युअर वॉटर जवळ जे काही प्रेशर असेल, ठीक आहे, आणि हे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे सॉल्टचं जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत हे पाणी जे आहे रूट मधून काय निघायला लागेल, फ्रेश वॉटर बाहेर निघायला लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे, टुवर्ड्स दिस हाय सोल्युशन. मला सांगा याचा अर्थ रूट मधलं पाणी निघून जात आहे, लक्षात घ्या. रूट मधलं पाणी जर निघून जात असेल याचा अर्थ रूट हा ड्राय होऊन जाईल, लक्षात घ्या, आणि तो ड्राय होतो याचा अर्थ तो मरून जाईल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो ही एक प्रकारची काय आहे, सो या कंडिशन मध्ये हा जो सॉल्ट आहे, ठीक आहे, या कंडिशन मध्ये काय होऊन जाईल, इथे अनप्रॉडक्टिव्ह होऊन जाईल, लक्षात घ्या, ठीक आहे. किंवा हा जो सॉल्ट अफेक्टेड जी सॉइल आहे ही काय होऊन जाईल, अनप्रॉडक्टिव्ह होऊन जाईल. कारण हा दरवेळी जसं पाणी येईल तसं फ्रेश, म्हणजेच काय रूट झोन मधलं सगळं वॉटर जे फ्रेश होतं, जे त्याने ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट केलेलं वॉटर आहे ते काय होईल, तर इथे निघून जाईल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो अशा सॉइलला आपण काय म्हणतो, तर सलाईन सॉइल असं म्हणतो, लक्षात घ्या. हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट आहे, सो सलाईन वॉटर. सो इथे तुम्हाला ऑस्मोटिक ऍक्टिव्हिटी बघायला मिळते, लक्षात घ्या. समजतंय. मग आता कन्सेप्ट हा आहे की आपल्याला काय करायचं आहे की या रूट झोन मधल्या अशी प्रोसेस होत असेल तर मला सांगा प्रोडक्टिव्हिटी कम्प्लिटली डिक्रीजच होणार आहे इथे, ठीक आहे. सो अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो की या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन, रूट झोन मधल्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल,
बरोबर आहे, कमी करावं लागेल. लक्षात घ्या, कमी करण्यासाठी आपण एक प्रोसेस करतोय, दॅट इज कॉल्ड लिचिंग प्रोसेस. याला काय म्हणतो आपण, तर लिचिंग प्रोसेस म्हणतो. लिचिंग प्रोसेस मध्ये काय करतो आपण, एक चांगल्या क्वालिटी वॉटर ज्या आपण काय करतो, यूज करतो, फ्रेश वॉटरचा, चांगल्या क्वालिटी वॉटरचा काय करतो, यूज करतो, ज्याच्यामध्ये ऑलरेडी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन काय असेल, कमी असेल. आणि हे जे कमी असलेलं जे वॉटर आहे ते काय करतो आपण आपल्या फील्डमध्ये पास करतो. आपल्या फील्डमध्ये काय करतो, तर पास करतो. हे एक्स्ट्रा वॉटर आहे. ठीक आहे, हे एक्स्ट्रा वॉटर जे आहे हे आपण काय करतो, आपला हा जो फील्ड आहे, समजा हा जो आहे, किंवा याला मी 3D मध्ये दाखवतो थोडंसं फॉर एक्झाम्पल, हा जो आहे तो आपला काय आहे, फील्ड आहे. ठीक आहे, या फील्ड मध्ये आपण काय करतो, सर्टन एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ गुड क्वालिटी वॉटर, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ गुड क्वालिटी वॉटर काय करतो, याच्यामध्ये पास करतो. ठीक आहे, आता हे जे एक्स्ट्रा वॉटर आहे हे प्लांट्स यूज करणार नाही, इतकं एक्स्ट्रा वॉटर असेल. ठीक आहे, काहीतरी मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी असेल, लक्षात घ्या. त्यानंतर जे पण एक्स्ट्रा वॉटर तुम्ही ऍड कराल ते तर होल्ड होणारच नाहीये, ते तर खाली निघून जाईल. लक्षात घ्या, समजताय. सो असं काही अमाऊंट ऑफ एक्स्ट्रा वॉटर जे आहे हे प्लांट यूज करणार नाहीत. लक्षात घ्या, आणि हे पाणी जे आहे ते सॉइल मध्ये स्टोअर पण राहणार नाही. ठीक आहे, कारण हे एक्स्ट्रा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा जो वॉटर आहे, ठीक आहे, याला काय करतो आपण, परत खाली जसं जाईल तसं काय असतं, तर खाली अशा ड्रेन्स असतात. बघा, हा जो फील्ड आहे, फील्डचा मी असा सेक्शन जर दाखवला तर फील्ड मध्ये असे ड्रेन्स बसवलेले असतात. फील्ड्स मध्ये असे ड्रेन्स बसवलेले असतात. लक्षात घ्या, आता हे जे एक्स्ट्रा वॉटर आहे हे तर रिटेन होणार नाहीये, प्लांट पण यूज करणार नाही. लक्षात घ्या, याचा अर्थ जसं पाणी तुम्ही एक्स्ट्रा वॉटर ऍड कराल, ठीक आहे, तो अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी फ्लो करत जाईल आणि परत या ड्रेन मध्ये परफोरेशन्स असतात. या ड्रेन मध्ये काय असतं, तर या ड्रेन्स एक तर सब सर्फेस कंडिशन मध्ये आहेत, सगळं बघतोय आपण हे. ठीक आहे, सो या पाईप्स ज्या आहेत काय करतो, फील्डला खाली आपण इन्स्टॉल केलेले असतात. लक्षात घ्या, या पाईप्स मध्ये परफोरेशन्स असतात. आता जे काही एक्स्ट्रा वॉटर, ठीक आहे, जे काही एक्स्ट्रा वॉटर, ठीक आहे, फील्ड मधल्या म्हणजेच काय होतं, काय बघा, आता मग कन्सेप्ट बघा. आता तुम्ही हे एक्स्ट्रा वॉटर, ठीक आहे, एक्स्ट्रा वॉटर काय केलं, याच्यामध्ये ऍड केलं, फ्रेश वॉटर आहे. लक्षात घ्या, आता मला सांगा, फील्ड मध्ये एक्झिस्टेड कंडिशन मध्ये काहीतरी वॉटर असेल, बरोबर आहे, रूट झोन मध्ये सॉल्टी वॉटर आहे. आता जर तुम्ही याच्यामध्ये फ्रेश वॉटर ऍड केलं तर मला सांगा, हे वॉटर जे फ्रेश वॉटर आहे या रूट झोन मधल्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतं. या रूट झोन मधल्या वॉटर मध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, डिझॉल्व्ह होऊन काय येईल, तर एक्स्ट्रा असल्यामध्ये खाली येणार आहे. लक्षात घ्या, खाली जे आहेत हे ड्रेन्स असे बसवलेले आहेत. लक्षात घ्या, हे जे ड्रेन्स आहेत याला परफोरेशन्स असतात, आणि या परफोरेशन्स मधून काय करतं, तर हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते कलेक्ट केलं जातं आणि त्याला परत फील्डच्या बाहेर फेकलं जातं. याला परत काय करतो आपण, फील्डच्या बाहेर फेकलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे, याला ग्राउंड वॉटर मध्ये जाऊ द्यायचं नाहीये आपल्याला. लक्षात घ्या. ठीक आहे, ग्राउंड वॉटर मध्ये जाऊ द्यायचं नाहीये, नाहीतर काय होईल, ग्राउंड वॉटर मध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. परत समजा पाऊस पडला तर वॉटर टेबल राईज होईल, परत सॉल्ट प्रेझेंट असलेलंच वॉटर काय होईल, परत रूट झोन मध्ये येऊन जाईल. लक्षात घ्या, सो फेनोमेनन ही सारखी स्टार्टच होत राहील. ठीक आहे, सो या पर्टिक्युलर केस मध्ये काय करायचं आपल्याला, हे जे एक्स्ट्रा वॉटर आहे ग्राउंड वॉटर मध्ये जाऊ द्यायचं नाही. लक्षात घ्या, त्यामुळे काय करा, रूट झोनच्या खाली आपण काय करतो, असे पाईप्स इन्स्टॉल केले जातात. लक्षात घ्या, समजतंय. सो लिचिंग काय आहे, लिचिंग इज द प्रोसेस की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, तर ऍडिशनल अमाऊंट ऑफ वॉटर सप्लाय करतो. ठीक आहे, सच दॅट हे जे वॉटर आहे हे ज्यावेळी हे काय होईल, तर जे सॉल्ट कंटेनिंग सोल्युशन आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होईल, हे पाणी एक्स्ट्रा असल्यामुळे खाली येणार आहे. लक्षात घ्या, याला आपण परफोरेशन्स कलेक्ट करू आणि आपल्या फील्डच्या बाहेर फेकून देऊ आपण त्याला. ठीक आहे, समजतंय. सो इट इज द लिचिंग प्रोसेस. ठीक आहे, सो लिहा त्याच्यामध्ये पहिल्यांदा एवढं लिचिंग प्रोसेस लिहू आपण. याच्यामध्ये काय आलंय, आपण इथं डिक्लेमेशन ऑफ सॉइल आहे. ओके, ठीक आहे, याच्यामध्येच हेडिंग द्या, याच्यामध्येच हेडिंग द्यायचं आहे, किंवा मी नेक्स्ट पेज वरती लिहितो याला. लिहा लिचिंग, लिहा लिचिंग, डिक्लेमेशन मध्येच लिचिंग आहे. लिहा त्याच्यामध्ये, लिहा इन दिस प्रोसेस, in this process land is flooded with adequate depth of water. Next point liha, the alkali salts present in the soil, dissolved
इन दिस वॉटर, बघा प्रोसेस काय म्हणतोय, इन दिस वॉटर which percolates down to join drains or water table, which joins drain or water table. Next one लिहा. This process is repeated till the salts in the top layer of the land. This process is repeated till the salts in the top layer of the land are reduced to such an extent that some salt resistant crop can be grown. Some salt resistant crop can be grown. This process is called leaching. This process is called leaching. ओके, बघा लिचिंग मध्ये काय म्हणतोय, बघा काय आहे की या प्रोसेस मध्ये काय करतो आपण, लँड इज फ्लडेड विथ ॲडिक्वेट डेप्थ ऑफ वॉटर. ठीक आहे, द अल्कली सॉल्ट्स प्रेझेंट इन द सॉइल डिझॉल्व्ड इन द वॉटर, ते डिझॉल्व्ह होतील आणि पर्क्युलेट होतील ड्रेन मध्ये, आपण त्याला कॅरी करू शकतो. ही प्रोसेस कधीपर्यंत करायची आहे, रिपीट करायची आहे, टिल द सॉल्ट इन द टॉप लेअर ऑफ दिस काय लँड आर रिड्युस्ड. ठीक आहे, या म्हणजे टॉप लेअर याचा अर्थ रूट झोन मधला सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेस रिपीट करायचं आहे. कधीपर्यंत करायचं आहे, टू सच अन एक्सटेंट दॅट सम सॉल्ट रेजिस्टंट क्रॉप्स कॅन बी ग्रोन. जोपर्यंत तुम्ही सर्टन सॉल्ट रेजिस्टंट क्रॉप, याचा अर्थ जनरली फॉडर किंवा जो चारा असतो आपण त्याला म्हणतो, जो चारा शेतामध्ये आपण पिकवतो, चारा आहे किंवा बाजरा आहे. ठीक आहे, हे जे क्रॉप्स आहेत ते हाय रेजिस्टंट क्रॉप आहेत. जोपर्यंत असे क्रॉप्स आपण काय करत नाही तर ग्रो करत नाही तोपर्यंत आपण काय करतो तर ही प्रोसेस जी आहे ती याच्यावरती आपण अडॉप्ट करत असतो. लक्षात घ्या. सो अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो तर लिचिंग असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके बघा लक्षात घ्या, समजून घ्या. आता बघा आता काय आहे कन्सेप्ट, काय समजून घ्या. नेक्स्ट, ठीक आहे, नेक्स्ट मध्ये मी पहिल्यांदा इथे डिस्कस करतोय. ठीक आहे, बघा मग आता आपण इथं पाहिलं, बघा मगाशी जे आहे आपण इथं पाहिलं की जनरली, ठीक आहे, एक व्हाईट अल्कली आहे, एक ब्लॅक अल्कली आहे. ठीक आहे, आपण हे पाहिलं की व्हाईट अल्कली जो आहे इट इज मोर सोल्युबल इन वॉटर. जर व्हाईट अल्कली जो आहे तो मोर सोल्युबल इन वॉटर आहे, याचा अर्थ सोल्युबिलिटी जास्त आहे. लक्षात घ्या व्हाईट अल्कलीची. आता जर व्हाईट अल्कली जर मोर सोल्युबल इन वॉटर असेल याचा अर्थ लिचिंग जी आहे ती इफेक्टिव्ह होणार. कसं ते बघू आपण. ठीक आहे, जर ब्लॅक अल्कली लेस सोल्युबल इन वॉटर आहे, ठीक आहे, लेस सोल्युबल इन वॉटर आहे याचा अर्थ डिझॉल्व्ह नाही होणार पाण्यामध्ये. बघा ना, व्हाईट अल्कली जो आहे तो मोर सोल्युबल आहे याचा अर्थ तो लवकर डिझॉल्व्ह होईल याचा अर्थ मला सांगा लिचिंग जे आहे, व्हाईट अल्कली लवकर डिझॉल्व्ह होतो याचा अर्थ पाण्याबरोबर तो लवकर बाहेर येईल. लक्षात घ्या. पण ब्लॅक अल्कली पाण्यामध्ये डिझॉल्व्हच होत नाहीये. आता पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही याचा अर्थ मला सांगा तो खाली येणार नाही. लक्षात घ्या पाण्याबरोबर. ठीक आहे, सो जनरली हा जो ब्लॅक अल्कली आहे इट इज लेस सोल्युबल, त्यामुळे तो डिझॉल्व्ह होत नाही. सो या केसमध्ये आपण काय करतो तर आपण जिप्समचा यूज करतो. काय करतो आपण बघा. ठीक आहे, म्हणजेच ब्लॅक अल्कली इट इज अ लेस सोल्युबल इन वॉटर. ठीक आहे, सोल्युबिलिटीज म्हणजे मला सांगा पाण्यामध्ये मिक्स झाला नाही तर तो येणारच नाही बाहेर. ठीक आहे, मग बघा हा जो ब्लॅक अल्कली आहे, ठीक आहे, हा लेस सोल्युबल असल्यामुळे याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये जिप्सम ऍड करतो. ठीक आहे, हा जो आहे तो काय आता जिप्सम. ठीक आहे, जिप्सम जो आहे तो काय असतो कॅल्शियम सल्फेट.
बरोबर आहे, कॅल्शियम सल्फेट असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता काय करतो आपण बघा, हा जो फील्ड आहे, हा जो आहे हा रूट आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी करायचं आहे. मग काय करा, हा जो आहे तो लिचिंग वॉटर आहे, लिचिंग वॉटर म्हणतो मी याला. ठीक आहे. याच्यामध्ये काय करा, लिचिंग वॉटर तुम्ही एक्स्ट्रा वॉटर सोडणार आहे, त्या एक्स्ट्रा वॉटर मध्ये काय करा, जिप्सम ऍड करा. ठीक आहे. जिप्सम ऍड करा. याचा अर्थ मला सांगा कोण आहे, आता काय आहे, सोडियम कार्बोनेट ना. हा, सोडियम कार्बोनेट प्रेझेंट आहे, इनसोल्युबल इन वॉटर आहे, ब्लॅक अल्कली. आता काय करा, याच्यामध्ये जिप्सम ऍड करा. मला सांगा, जिप्सम जर तुम्ही ऍड केला तर हा जो जिप्सम आहे इट रिॲक्ट्स विथ दिस सोडियम कार्बोनेट. हा काय करेल, जिप्सम जो आहे हा सोडियम कार्बोनेट बरोबर काय करेल तर कॅल्शियम सल्फेट जो आहे. ठीक आहे. बघा, हा जो एक्स्ट्रा वॉटर आहे, या एक्स्ट्रा वॉटर मध्ये आपण जिप्सम ऍड करतो. ज्यावेळी जिप्सम ऍड करतो इट रिॲक्ट्स विथ काय, हा जो जिप्सम आहे तो रिॲक्ट कुणाबरोबर करेल, सोडियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट करेल. बरोबर आहे ना, सोडियम कार्बोनेट असणार आहे. सॉरी, कोण आहे आपला हा, बरोबर आहे ना, ब्लॅक सोडियम कार्बोनेट बरोबर तो रिॲक्ट करेल. लक्षात घ्या, सोडियम कार्बोनेट बरोबर तो रिॲक्ट करेल. ठीक आहे. आणि बनवेल काय, तो बनवेल काय, Na2SO4 प्लस CaCO3. ठीक आहे. बनवेल, ही रिॲक्शन आहे. लक्षात घ्या, ही जी आहे ती काय आहे, रिॲक्शन आहे. ठीक आहे. आता हा जो प्रोडक्ट बनतोय इट इज मोर सोल्युबल इन वॉटर. ठीक आहे. हा जास्त सोल्युबल इन वॉटर असतो. लक्षात घ्या. म्हणून काय करा, सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण सिम्पली जिप्सम ऍड केलं. लक्षात, अरे भावना समजते काय हे. ठीक आहे. ओके. सो याही पॉइंटला लिहून घ्या इथं. ठीक आहे. पहिला हा पॉइंट, कारण सगळे ऑब्जेक्टिव्ह पॉइंट्स आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट लिहा इथं. नेक्स्ट पॉइंट लिहा, since black alkali is less soluble, it is more harmful as it becomes difficult to remove it by leaching ने रिमूव्ह करणं अवघड जातं, त्याचमुळे आपण टाकतो. लक्षात घ्या. लिहा, therefore to remove black alkali लिहा, gypsum should be added to the soil मध्ये ऍड करा किंवा वॉटर मध्ये ऍड करा. gypsum should be added in the soil or in the leaching water मध्ये काय करा, तुम्ही त्याला ऍड करा. ठीक आहे. सो पाहिजे तर लिहून घ्या की कॅल्शियम सल्फेट जो आहे, जिप्सम काय करा, ज्यावेळी ऍड करतो तो सोडियम कार्बोनेट बरोबर काय करेल, रिॲक्ट करेल आणि तो काय फॉर्म करेल, फॉर्म करेल Na2SO4 सोडियम सल्फेट प्लस कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो फॉर्म होईल. लक्षात घ्या. आणि हा जो आहे इट इज मोर सोल्युबल, सोल्युबिलिटी वाढल्यामुळे तो काय होईल, पाण्याबरोबर खाली. लक्षात घ्या, याला रिमूव्ह करू शकतो आपण. ठीक आहे. ओके. बघा, हा जो आहे तो अल्कली आहे, ब्लॅक अल्कली. ठीक आहे. बघा, कधी कधी आपण असं बघतो. ठीक आहे. बघा, एक नोट आहे, पहिल्यांदा समजून घ्या नोटला काय आहे. ठीक आहे. बघा, आता आपण हे बोललो की बघा सॉल्ट प्रेझेंट आहे, अल्कली आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. अल्कलाइन वॉटर आहे ऍक्च्युली हे. ठीक आहे. ओके. आता बघा, जनरली आपण असं म्हणतो की ज्यावेळी पहिला पाऊस येतो, ठीक आहे, त्या पावसामध्ये भिजू नये असं म्हणतात. लक्षात घ्या. ठीक आहे. ज्यावेळी पहिला पाऊस असतो, फर्स्ट पाऊस आहे, पहिला पाऊस आहे, त्या पावसामध्ये जनरली भिजू नका असं सांगतात. का? कारण त्याच्यामध्ये ऍसिड्स प्रेझेंट असू शकतात. पहिला जो पाऊस आहे, पहिल्या पावसामध्ये ठीक आहे, जनरली ऍसिड कंटेन जे एलिमेंट्स असतील ते काय असतात तर प्रेझेंट असू शकतात. त्यामुळे पहिल्या पावसामध्ये कधी भिजू नये असं म्हणतात. ठीक आहे. त्याला आपण जनरली ऍसिड रेन असं म्हणतो. ठीक आहे. पहिल्या पावसामध्ये मे बी ऍसिड रेन समजा होत असेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता मला सांगा, असं ऍसिड कंटेनिंग वॉटर ठीक आहे, जर मला सांगा खाली पडत असेल आणि हे जर सॉइल मध्ये एंटर केलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर मला सांगा आता हे जे सॉइल आहे, हा जो रूट आहे, मला सांगा या रूट मध्ये मगाशी अल्कली प्रेझेंट होत्या,
मला सांगा आता काय प्रेझेंट असेल, ऍसिड प्रेझेंट असेल, ऍसिडिक वॉटर प्रेझेंट आहे. ठीक आहे, ऍसिडिक वॉटर प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग मला सांगा आपण असं म्हणले की अल्कलीला रिक्लेम करण्यासाठी काय करतो आपण, म्हणजेच काय, हा जो ब्लॅक अल्कली आहे याला रिमूव्ह करण्यासाठी आपण जिप्सम ऍड केलं. ठीक आहे, तसं जर वॉटर ऍसिडिक इन नेचर असेल तर आणि जर याला तुम्हाला बाहेर काढायचं असेल, रिक्लेम करायचं असेल, तर यामध्ये काय करतो आपण, सर्टन एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ वॉटर ऍड करतो. आणि एक्स्ट्रा अमाऊंट जसं मगाशी एक्स्ट्रा अमाऊंट केलं, सो जे काही एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही फ्रेश वॉटर ऍड कराल, सो दॅट ऍसिडिटी जो ऍसिडिक वॉटर आहे तो पण काय होईल, रिड्यूस होईल. त्याच्याबरोबर आपण जसं मगाशी अल्कली प्रेझेंट असेल तर जिप्सम ऍड करतो, तसं ऍसिडिक वॉटर असेल तर आपण काय करतो, जनरली लाईमस्टोन ऍड करतो. तर काय करतो आपण इथं, लाईमस्टोन ऍड करतो, लक्षात घ्या. समजतंय? सो हा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येतो म्हणून आपण याला सांगितले, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, सो लिहा त्याच्यामध्ये, लिहा sometimes the soil may be acidic. Sometimes the soil may be acidic, which can be reclaimed by the use of basic salts. acidic असेल तर बेसिक सॉल्ट ऍड करा, बेसिक salts such as limestone. ठीक आहे, ओके, लाइमस्टोन. ओके, बरं, समजून घ्या. आता काही मुलांचे क्वेश्चन्स असे असतात की सर हे सॉल्ट आलं कुठून. ठीक आहे, तुम्ही तर मगाशी म्हटलं की नॅचरली सॉइल मध्ये सॉल्ट जर प्रेझेंट असेल तर इट इज नॉट हार्मफुल, पण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर त्या केसमध्ये मला सांगा इट अफेक्ट्स द प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, मग मला सांगा सॉल्ट हे आलं कुठून. ठीक आहे, येणार आहे कुठून, लक्षात घ्या. ठीक आहे, तर बघा काय होतं की तुम्ही इन्व्हायरमेंट शिकता. ठीक आहे, इन्व्हायरमेंट झाला असेल तुमचा. ठीक आहे, इन्व्हायरमेंट मध्ये आपण बघतो की समजा फॉर एक्झाम्पल हा जो आहे तो एक रिव्हर आहे फॉर एक्झाम्पल. आता मला सांगा रिव्हर जो आहे तो फ्लोईंग कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे, आता रिव्हरला काय होतं, तर रिव्हर मध्ये काय करतो आपण, आपला जो वेस्ट वॉटर आहे तो डिस्पोज करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, वेस्ट म्हणजेच काय, जो सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. ठीक आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो आहे याच्यामध्ये मला सांगा डोमेस्टिक सिवेज असेल किंवा इंडस्ट्रियल सिवेज असेल. आता या डोमेस्टिक सिवेज मध्ये किंवा इंडस्ट्रियल सिवेज मध्ये काय आहे, सॉल्ट प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग मला सांगा हा जो सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधून जे पण इफ्लुएंट बाहेर पडतील, मला सांगा त्याच्यामध्ये सॉल्ट प्रेझेंट असेल, बरोबर आहे ना. मला सांगा एसटीपी मध्ये, सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये आपण जो पण डोमेस्टिक सिवेज आहे किंवा इंडस्ट्रियल सिवेज आहे याला आपण ट्रीट करतोय. आता मला सांगा याच्यानंतर जे पण या ट्रीटमेंट प्लांट मधून जे इफ्लुएंट्स निघतील त्याच्यामध्ये काय असेल तर जनरली सॉल्ट प्रेझेंट असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, मग मला सांगा रिव्हर मध्ये हे सॉल्ट्स मला सांगा दररोज काहीतरी इफ्लुएंट बाहेर येत जाईल, लक्षात घ्या. सो त्या केसमध्ये या रिव्हर वॉटर मध्ये सॉल्टचं काय होईल तर अक्युम्युलेशन होत जाईल, लक्षात घ्या. आता मला सांगा आपण काय केलं की समजा फॉर एक्झाम्पल ऍज अन इरिगेशन इंजिनियर मी काय करेन की इथं जो आहे एक वियर कन्स्ट्रक्ट करेन फॉर एक्झाम्पल, किंवा एक ऑब्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्ट करेल इथे. ठीक आहे, ऑब्स्ट्रक्शन वियरचं कन्स्ट्रक्शन केलं आणि मला सांगा वियरचं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे वॉटर लेवल राईज झाल्यामुळे काय केलं, जे वॉटर आहे ते आपण कॅनल इरिगेशन नेटवर्क मध्ये पाठवू शकतो. सो हा समजा कॅनल आहे फॉर एक्झाम्पल. आता मला सांगा आपला फील्ड जो आहे तो कुठेतरी इथं आहे, मला सांगा ब्रांच कॅनल, मेन कॅनल जे असतील ते असतील सगळे, लक्षात घ्या. आपल्याला पाणी कुठं पाचवायचं, कॅनल थ्रू, कॅनल मधून आपलं पाणी फील्ड वरती जाणार आहे. मग मला सांगा रिव्हर मध्ये जर सॉल्टचं अक्युम्युलेशन झालं असेल तर हेच रिव्हर जे सॉल्ट कंटेनिंग वॉटर कॅनल मध्ये पण एंटर करेल आणि ते एंटर झालेल्या कॅनल मधलं वॉटर जे आहे ते फील्ड मध्ये पोहोचेल, लक्षात घ्या. मला सांगा फील्ड मध्ये जर पाणी गेलं तर मला सांगा या वॉटर मध्ये सॉल्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, याचा अर्थ या फील्ड वरती सॉल्ट येणार. विथ टाइम सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे या फील्ड वरती इन्क्रीज होईल, लक्षात घ्या. विथ टाइम काय होईल, या फील्ड वरती सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होतं इथे इन्क्रीज होईल. ठीक आहे, सो जनरली जे सॉल्ट्स प्रेझेंट असतात हे अशा पद्धतीने पण आपल्या फील्ड वरती येऊ शकतात, लक्षात समजतं. ठीक, ओके. मग आता आपण पाहिलं की आपल्याला लिचिंग प्रोसेस तर करावी लागणार, लक्षात घ्या. ठीक आहे, मग मला सांगा किती पाणी सोडायचं.
पाणी नेमकं किती सोडायचं, लिचिंगची रिक्वायरमेंट किती असेल, किती एक्सेस, लिचिंग म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर ना, मग किती एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते आपल्याला सप्लाय करायचं आहे. ठीक आहे. सो इन टर्म्स ऑफ टोटल डेप्थ किंवा इन टर्म्स ऑफ वॉटर डेप्थ आपण काय करतो, याला रिप्रेझेंट करतो लक्षात. ठीक आहे. सो मग याला बघूया लिचिंग रिक्वायरमेंट कशी असेल ते. ठीक आहे. सो लिहा हेडिंग द्या, लिहा हेडिंग द्या, लिहा लिचिंग पाहिला आपण काय आहे ते लिहा, लिचिंग रिक्वायरमेंट, लिचिंग रिक्वायरमेंट लिहा LR, शॉर्टकट आहे LR.